आता जी आगामी येणारी कंबाईन ग्रुप बी संयुक्त परीक्षा आहे, जीची पूर्वपरीक्षा ही आता 14 जूनला होणार. ज्याच्यासाठी 552 पदाची जी जाहिरात आहे, त्या जाहिरातीसाठी आपण पूर्वपरीक्षेचं जरी आम्हाला मार्गदर्शन करावं, जेणेकरून आम्ही मुख्य परीक्षा देऊ शकाल. कारण मागचा कट ऑफ पाहिला तर 51.25चा कट ऑफ आहे. ह्या वेळेला आपण तो 55चा कट ऑफ घेऊया. याच्यात आपल्याला रिस्क म्हणजे निगेटिव्ह मार्क सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्क असताना हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, इको असेल, सायन्स असेल, करंट अफेअर्स असेल, मॅथ असेल, रिझनिंग असेल, काही इतर म्हणूया. असे आपल्याला 100 गुणांसाठी 100 प्रश्न येतील. त्याला 60 मिनिटं वेळ दिलेला आहे. याच्यामध्ये 2 रिस्क फॅक्टर मी चर्चा अगोदर करतो. एक तर टाईम मॅनेजमेंट, दुसरं रिस्क फॅक्टर म्हणजे 1/4. आता बाजारामध्ये असंख्य पुस्तकं आहेत. इकॉनॉमिकचे तुम्हाला 100 पब्लिकेशन दिसतील, पॉलिटिक्सचे 100 पब्लिकेशन दिसतील. प्रत्येक विषयाला वेगवेगळे पब्लिकेशनची पुस्तकं आपल्याला दिसतील. काही ऑथेंटिक पुस्तकं आहे, टेक्स्टबुक्स आहे, NCERT आहे, YSEM आहे, इग्नो आहे. हा वेगळा भाग आपण त्याला गृहीत धरूया. मग आता तुमच्याकडं 50 दिवस वेळ आहे. आता 50 दिवसाच्या वेळेमध्ये तुम्हाला गुण मिळाला पाहिजे 55. 55 गुण मिळण्यासाठी काही लोक म्हणतील मी फ्रेशर आहे, मी सुरुवात आताच करतोय. काही म्हणतील गेल्या 2 वर्षापासून मी प्रयोग करतोय, 2 वर्षापासून मी परीक्षा देतो आहे, पण मला 4-5 मार्कांनी अपयश येते. आता हे 2 गट इथं तयार झालेली आहेत. मग दोघं गटांचा विचार करून त्याच्यामध्ये आपल्याला तारतम्य भाव कसा साधता येईल याचा विचार आपण करूया. मुद्दा क्रमांक पहिला घेऊ आपण, की ज्यांचं 2 किंवा 4 मार्कांनी प्रत्येक वेळेला मेरिट जातंय. ते का जातंय? तुम्ही जे वाचन करताय, जे सोर्सेस घेतलेले आहेत, ते सोर्सेस कितपत उपयुक्त आहेत हा एक विचार करायला पाहिजे. किंवा जे सोर्सेस तुम्ही यूज केलेले आहात त्याची रिव्हिजन तुम्ही कुठं कमी करतायत का, रिव्हिजन करण्यामध्ये कमी पडलेत का, हा दुसरा एक प्रश्न आहे. फ्रेशरला असं आहे की फ्रेशरला तुम्हाला पॉईंट टू पॉईंट पद्धतीने जर तुम्ही 50 दिवस नियोजन केलं तर तुम्हाला सहजतेने पहिल्या प्रयत्नातसुद्धा यश मिळू शकतं. याच्यात काही हरकत नाही. कोणी कितीही तुम्हाला फर्स्टेड करत असेल तर मी सांगतो स्वतःवर विश्वास असला पाहिजे आणि आपल्या मार्गदर्शकाच्या दिलेल्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे. आता दर्जी फाउंडेशनमध्ये एक ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. आता ऑफलाईन आलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही जी स्ट्रॅटेजी ठेवलेली आहे, सकाळी 8:30 वाजेपासून तर संध्याकाळी 5:30 पर्यंत मध्ये 2 तासाचा फक्त ब्रेक आहे. तोही लंच ब्रेक आणि थोडा रेस्ट ब्रेक आपण म्हणूया. पण कंबाईनची स्ट्रॅटेजी फार काही जड नाही. 55+ टार्गेट आपल्याला परीक्षेत कसं मिळेल, कसे गुण मिळतील याची भूमिका आपण ठेवली, याची स्ट्रॅटेजी बनवली आहे. चला या स्ट्रॅटेजीचा फायदा घेऊया. दर्जी फाउंडेशनच्या कार्यालयाला एकदा तरी भेट देऊ किंवा ऑनलाईन दर्जी फाउंडेशनचा ॲप इन्स्टॉल करून तो जो कोर्स आहे तो त्याला जॉईनिंग करू आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्याची एक जी अपेक्षा, जी आशा तुमच्यामध्ये आहे तिला जिवंत ठेवूया अशी सगळ्यांना सदिच्छा देतो. आणि दर्जी फाउंडेशनला ज्यांनी फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करावा अशा सगळ्यांकडून एक विनंती करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, वंदे मातरम.